माफी करायची नाही। मी साहेबांच्या कानावर टाकलं या ठिकाणी पडळकर साहेब तुम्हाला मी सांगतो, जर या ठिकाणी लवकर हकालपट्टी झाली नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रक्ताने पत्र लिहून पार्टीला पाठवतील की या गद्दाराची हकालपट्टी झाली पाहिजे। कारण आपल्या कार्यकर्त्याचं रक्त सांगलंय। अकलूज मध्ये आपल्या मनोज साळुंखे नावाच्या कार्यकर्त्याला मोहित्यांच्या गुंडाने या ठिकाणी बूथवर उभा राहिला म्हणून मारलंय। आपला किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी भाजपचं काम केलं म्हणून मोहित्यांच्या गुंडांनी त्या ठिकाणी त्यांना मारलंय। त्यामुळे मित्रांनो, ही निवडणूक आज या माळशिरस तालुक्यातली ही जी निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक आहे आणि मी 100% सांगतो, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला मोहिते पाटलांच्या खोडांना या ठिकाणी तरणे बांध पुढे पाडतील हा मला विश्वास आहे। मला विश्वास आहे कारण या ठिकाणी कामाचा माणूस म्हणून माळशिरस तालुक्यात मी काम केलंय। दिवस रात्र लोकांची सेवा केली। दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका, मी तुमच्या सुखदुःखात उभा राहिलोय। त्यामुळे मला तुम्ही इतके मत दिलेत। गोपी शेठ, आम्ही त्या ठिकाणी निवडणूक हरल्यानंतर आमच्या कार्यकर्त्याने सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या पेपरला फुल पेज जाहिराती दिल्या। फुल पेज आले होते ना, सगळ्या पेपरला फुल पेज जाहिराती दिल्या। हे मोहिते पाटील जिल्ह्यामध्ये जाऊन सांगतात, आम्ही जिल्ह्याचे नेते, आम्ही राज्याचे नेते, आम्ही असे, आम्ही तसे। जिल्ह्याला आम्हाला दाखवून द्यायचं होतं या मोहिते पाटलाच्या नाका खालून आम्ही 1,08,566 मतं घेतले, हे आम्हाला जिल्ह्याला दाखवून द्यायचं होतं। त्यामुळे मित्रांनो, येणारा काळ संघर्षाचा, येणारा काळ त्या ठिकाणी आपला सुवर्ण काळ असणार आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलं सरकार आहे। गोपी शेठ, अजून एक सांगतो, यांना एक सवय आहे की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हाकलून दिलं की ते अजितदादाच्या जाऊन पाया पडतील। त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हाकलून दिलं की ते एकनाथ शिंदे साहेबांच्या जाऊन पाया पडतील। आमची तुम्हाला विनंती आहे साहेब, जर असं झालं तर आमच्या कार्यकर्त्यांची राजकीय हत्या होईल, राजकीय हत्या। त्यामुळे तुमच्या हातात आहे की आम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करायचा आहे। या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये MIDC आणायची, माळशिरस तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणायची, माळशिरस तालुक्याच्या वाड्या वस्तीवरचे रस्ते झाले पाहिजे। परंतु या ठिकाणी आपण गद्दाराला क्षमा करू नका। आमची तुम्हाला विनंती आहे, येत्या काळामध्ये आम्ही संघर्ष करायला तयार आहे। मी काल परवा माझा एक विद्यार्थी चळवळीतला फोटो फेसबुकला टाकला, माझा विद्यार्थी चळवळीतला फोटो फेसबुकला टाकला की अशा पद्धतीने आम्ही लढणारा माणूस आहे, मी लढणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आज या मार्करवाडी गावामध्ये जी भव्य सभा होती आहे, या सभेचे साक्षीदार आपण होत आहेत। मी निश्चित या ठिकाणी सांगतो, 2029 ला या माळशिरस विधानसभेचा आमदार हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच असेल हा मी शब्द देतो। गोपी शेठ, मी दिवस रात्र एक करेल, या माळशिरस तालुक्यातल्या गावागावात जाईल, अकलूजच्या गल्ली बोळामध्ये भारतीय जनता पार्टीची शाखा काढेल, अकलूजच्या घराघरामध्ये या ठिकाणी तालुक्याच्या पूर्व भागामध्ये जाईल, जिथं कमी पडलो तिथं त्या ठिकाणी झोकून देऊन काम करेल। परंतु 2029 ला जर गुलाल आला नाही तर हा राम सातपुते राजकारणातून थांबून जाईल। मी 100% सांगतो, कारण मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे की गोपी शेठ 2029 ला 100% गुलाल आपला असेल। त्यामुळे या मार्करवाडीतल्या सभेनिमित्त हा संकल्प करायला आलोय। यांनी खोटे नरेटिव्ह किती चालू द्या, यांचं काय ठरलं होतं की एक असं गाव निवडवायचं, म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील, उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील आणि बाळदादा तिघ जण बसले आणि मला सांगितलं ना, आता माझे पण लोक येत ते आपल्या मागे जसे चिडवाळ सोडते तसं आपलं बी काहीतरी असेल ना। असे तिघ जण बसले, उत्तम जानकर आणि हे सगळे। मग आता आपल्याला एक काम करायचं, राम सातपुतेला इतके मतं पडलेत तर आपल्याला तालुक्यात असं दाखवावं लागेल की राम सातपुतेच्या मागे लोक नाही। मग काय करायचं, मग आपण एक गाव निवडू, त्या गावामध्ये इतके मतं झाले ते आम्हाला कधीच मान्य नाही असं म्हणायचं। नंतर आपण बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं असं एकंदरीत ठरलं। रणजितसिंह मोहिते पाटील म्हणले चालतंय चालतंय, काय अडचण नाही, काही अडचण नाही, चालतंय। आणि मग अशा पद्धतीचं एक नाटक रचलं। त्याच्यामुळे मी काय म्हणतोय, या मार्करवाडीचा जो इव्हेंट आहे, या इव्हेंट